Good morning, everyone. Our today's lecture is on extension of range of ammeter by using CT. CT means current transformer. आपल्याला काय करायचं इथे की एखादा ॲमीटर आहे त्याची रेंज आपल्याला इन्क्रीज करायची आहे. म्हणजे लो रेंजचा ॲमीटर आहे 0 to 5 एम्पियर असं एम्पियर मीटरची रेंज आहे आणि त्या एम्पियर मीटरला आपल्याला 0 to 1000 एम्पियर असं जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर युटिलाइज करणार आहे. फर्स्ट केस मध्ये आपण काय बघितलं होतं, सेम एक्सटेन्शन ऑफ रेंज ऑफ ॲमीटर बाय युजिंग शंट. म्हणजे सेम आपण काय केलं होतं की एक रेजिस्टन्स सर्किटमध्ये कनेक्ट केला होता पॅरललला आणि त्यानंतर मग आपण तिथे ॲमीटरची रेंज वाढवली होती. पण ते जे आपण रेजिस्टन्स कनेक्ट केलाय त्याचे काहीतरी ड्रॉबॅक्स आहे. त्या ड्रॉबॅक्स काय आहे की त्या रेजिस्टन्स मध्ये करंट फ्लो होणार आणि तिथे पॉवरचा लॉस होतो. मग ते पॉवर लॉस झाला की पॉवर वेस्टेज जाते. मग त्याच्यावर ऑप्शन रेमेडी म्हणजे तिथे काहीतरी सुधारणा करायची आपल्याला, तर त्यासाठी आपण काय युटिलाइज केलं की करंट ट्रान्सफॉर्मर युटिलाइज केलेला आहे. त्याची सर्किट डायग्राम बघा कशी ड्रॉ करायची ती. फर्स्टली फेजला आपण जनरली फेजचा पॉइंट घेतला तो आपण लोडला कनेक्ट केला. हा पार्ट काय दाखवलाय ॲज अ लोड. लोड पासने घेतलाय करंट ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय दिलाय. ही काय प्रायमरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंगचं जे सेकंड पॉइंट आहे तो अगेन न्यूट्रलला कनेक्ट केलेला आहे. हे आहे तुमचं फेज टर्मिनल आणि हे आहे न्यूट्रल टर्मिनल. आणि या दोघांच्या मध्ये आपण इथे काय करतो, सप्लाय प्रोव्हाइड करतो. म्हणजे तुमचा आहे एसी सप्लाय. देन ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगच्या मध्ये ही तुम्हाला काय ह्या दोन स्ट्रेट लाईन इंडिकेट करत असतं की कोर. आणि नंतर सेकंडरी वाइंडिंग आपण इथे ड्रॉ करून घेतली. ही आहे ट्रान्सफॉर्मर करंट ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाइंडिंग. या सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉस लो रेंज ॲमीटर काय केलेले कनेक्ट केलेले आहे. हे आहे तुमचं लो रेंज ॲमीटर. लो रेंज ॲमीटर. ओके. सर्किट डायग्राम क्लिअर पार्टिसिपंट सर्वांना. दिस वन इज युअर लोड. आता ह्या लोड मधनं फ्लो होणारा करंट सपोज आपण घेतला इथे 1000 एम्पियर आणि तुमचं मीटर आहे 10 एम्पियरचं सपोज. विथ दी हेल्प ऑफ दिस करंट ट्रान्सफॉर्मर. करंट ट्रान्सफॉर्मरचं मेन फंक्शन काय असतं, इट स्टेप अप और स्टेप डाऊन दी करंट. जसे नंबर ऑफ टर्न्स तुमच्या सेकंडरी वाइंडिंगला असतील त्याच्यावरनं करंट आयदर इन्क्रीज करता येतो किंवा डिक्रीज करता येतो. मग सपोज आपण इथे काय केलंय, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केला. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन कसे असतात, प्रायमरीला जास्त वाइंडिंग असतात आणि सेकंडरीला कमी असतात. ही झाली पहिली प्रायमरी आणि दुसरी आहे सेकंडरी. सेकंडरीला सपोज 3 नंबर ऑफ टर्न्स कनेक्ट केले फक्त. तर इथे काय होणार आहे, हाय अमाऊंट ऑफ करंट इज कन्वर्टेड इंटू लो अमाऊंट. म्हणजे करंटचं स्टेप डाऊन होणार आहे. म्हणजे हे 1000चं कन्वर्जन कमी मध्ये होणार आहे आणि मग हे ॲमीटरने मेजर केलं. कळतंय का? हा काय ऍक्ट होणार आहे ॲज अ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे काय होईल का, करंटला तो काय करेल,
कमी करेल आणि जो रिड्यूस झालेला करंट आहे तो परत ह्या ॲमीटरने मेजर केला जाईल. ठीक आहे, समजते का पार्टिसिपंट? येस मॅम. ऍक्च्युअल रीडिंग कशी भेटणार आहे आपल्याला की जो आपला actual high amount of current is equal to reading of low range ammeter into nominal ratio of CT. इथे मी तुम्हाला एक इक्वेशन लिहिते बघा. actual reading is equal to actual reading is equal to reading of low range ammeter. मग मी सपोज इथे A दिला, हा A काय इंडिकेट करतोय? reading of low range ammeter into करंट रेशो ऑफ दिस CT. मग रेशो कसा फाइंड आउट केला जातो करंट रेशो CTचा? करंट रेशो इज इक्वल टू किंवा नॉमिनल रेशो ऑफ करंट ट्रान्सफॉर्मर इज इक्वल टू N1 अपॉन N2 म्हणजे प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स अपॉन नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी. ऑर याला ऑर मध्ये आपण काय घेऊ शकतो? करंट फ्लोईंग थ्रू प्रायमरी, सपोज I1 आपण घेतला अपॉन करंट फ्लोईंग थ्रू सेकंडरी I2 घेतला. 1 हा प्रायमरीचा आहे आणि 2 हा सेकंडरीचा आहे. तर इथे रेशो दिलेला असतो का प्रायमरीला किती तुमचे टर्न्स आहे किंवा प्रायमरी मधून किती करंट फ्लो होतो हे आपल्याला माहित राहतं. मग त्या दोघांचा रेशो काढला की इथे आपल्याला ऍक्च्युअल ही जी काही रेशो आहे तो आपण इथे पुट करतो इंटू नॉमिनल रेशो. क्लिअर पार्टिसिपंट? पहिले काय केलंय? लोड इज फर्स्टली कनेक्टेड टू, that is the phase terminal of supply is connected to load. Then second point of load is connected to primary winding of transformer and low range ammeter is directly connected across the secondary. कुठली वाइंडिंग ही सेकंडरी, याच्या अक्रॉस काय कनेक्ट केलंय? लो रेंज ॲमीटर कनेक्ट केलेलं आहे. मग हाय अमाऊंट ऑफ करंट म्हणजे इथे येणार करंट 1000 आहे पण त्याचा स्टेप डाऊन होणार आहे. स्टेप डाऊन म्हणजे या फॉर्मॅटमध्ये करंट काय होणार आहे? स्टेप डाऊन होणार आहे. स्टेप डाऊन झाल्यामुळे या 1000चं कन्व्हर्जन कमी मध्ये होणार आहे. सपोज त्याचं कन्व्हर्जन झालंय सपोज तुमचं 8 एम्पियर किंवा 9 एम्पियर आणि तो 9 एम्पियरचा करंट या लो रेंज ॲमीटरने मेजर केला जातो. मग ऍक्च्युअल रिडिंग तर आपली पाहिजे का जे कन्वर्ट झालेलं आहे ते कुठेतरी लॉस नको व्हायला. मग कन्व्हर्जन मधला जो काही रेशो आहे तो नॉमिनल रेशो म्हणून कन्सिडर केला जातो. नॉमिनल रेशो इंटू रेंज ऑफ लो, ती जी काही व्हॅल्यू आहे लो रेंज ॲमीटरची ती दोघांचा प्रोडक्ट केला की आपल्याला ऍक्च्युअल रिडिंग भेटून जाते. समजलं का हे सर्वांना? येस मॅम. ओके. अदर लँग्वेज मध्ये आपण इथं काय म्हणू शकतो? आपण मी इथं तुम्हाला वर्ड काय यूज केला की CT हा जो करंट ट्रान्सफॉर्मर आहे आपण हा स्टेप डाऊन करंट ट्रान्सफॉर्मर यूज केला आणि याला जर आपण अदर लँग्वेज मध्ये जर घेतलं तर याला आपण काय म्हणू शकतो की इट इज अ स्टेप अप व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. म्हणजे करंटला डाऊन करतंय आणि व्होल्टेजला वाढवतंय म्हणजे व्हाईस वर्सा त्याचं प्रोनाउन्सिएशन करायचं. करंटच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये जर आपण ह्या ट्रान्सफॉर्मरला घेतलं तर तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे आणि व्होल्टेजच्या रेफरन्सला जर या ट्रान्सफॉर्मरला घेतला तर तो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. जेव्हा करंट रिड्यूस होतो म्हणजे आपला V इज इक्वल टू IR हा फॉर्म्युला असतो बघा, याच्यावर लक्षात ठेवायचं.
तर आर इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा व्ही अपॉन आय. मग करंट ट्रान्सफॉर्मर किंवा व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरला हेच ऍप्लिकेबल आहे. व्होल्टेज वाढलं की करंट कमी होतो, करंट कमी झाला की व्होल्टेज वाढतं असं आहे. इथे काय आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जर म्हटलं तर स्टेप डाऊन म्हणजे कोण करंटला कमी करायचंय, मग याचा अर्थ काय येतो स्टेप अप व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर येतो. कळालं का हे दोन्ही वर्ड कसे तुम्हाला एखादा MCQ येऊ शकतो की इन एक्सटेंशन ऑफ रेंज ऑफ एमिटर विच ट्रान्सफॉर्मर वी हॅव यूज, क्वेश्चन असा येऊ शकतो. करंट स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, व्होल्टेज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, करंट स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर अँड बोथ ए अँड बी अँड सी. तर तुमचा आन्सर बोथ बी अँड सी यायला पाहिजे का. तर आपण स्टेप डाऊन करंट ट्रान्सफॉर्मर पण त्याला म्हणतो आणि स्टेप अप व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर पण म्हणणार आहे. समजलं का पार्टिसिपंट. येस मॅम. ओके ठीक आहे. आता याचं आपण प्रॅक्टिकली मी तुम्हाला एक एक्झाम्पल किंवा न्यूमरिकल घेऊ आपण याच्यावरचं, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की रेंज ऑफ एक्सटेन्शन प्रॅक्टिकल मध्ये कसं इम्प्लिमेंट होणार आहे. जनरली याच्यावरती न्यूमरिकल विचारल्या जात नाही पेपरला, बट तुम्हाला ते समजावं म्हणून मी इथे ते न्यूमरिकल एखादं आपण घेऊया. ठीक आहे. कन्सिडर्ड ए load, consider a load having current is equal to 1000 ampere, current is equal to 1000 ampere is to be measured by using low range ammeter, for that consider a current transformer having nominal ratio of CT is 100 by 5 is 5 by 100 घ्या, कारण की आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर घेणार आहे ना, मग N2 चे टर्म्स कमी येणार आहे, मग 100 by 5 अशीच रेंज येईल. कन्सिडर नॉमिनल रेशियो इज 100 by 5. फाइंड आउट दी ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ लो रेंज एमिटर, म्हणजे आपल्याला इथे रेंज फाइंड आउट करायची. मी ही रेंज करते. टोटलचा करंट जो दिलेला आहे तो दिलेला आहे तुम्हाला सपोज 1000 एम्पियर. आणि सीटीचा रेशो दिलेला आहे 100 by 5. आणि यावरनं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे लो रेंज ऑफ एमिटर, का किती रेंज असणार आहे एमिटरची ज्या वेळेस आपल्याला एवढा करंट मेजर करायचा असेल. तर तुमचं फॉर्म्युला काय आहे, ऍक्च्युअल रीडिंग इज इक्वल टू ऍक्च्युअल रीडिंग of ammeter is equal to ratio of CT, मी डायरेक्टली CT लिहिते इथे, into value of low range ammeter, value of low range
ॲमीटर. तर इथे व्हॅल्यू पुट करायची आहे. ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे? 1000. सीटीचा रेशो किती आहे? 100/5. म्हणजे प्रायमरीला 100 टर्न्स आहे, सेकंडरीला 5 टर्न्स आहे सपोज, इंटू व्हॅल्यू ऑफ ॲमीटर. मग मी सपोज तो इथे ए लिहिला, तर काय होईल? 5 इंटू, मग याचं कन्वर्जन काय येईल? 1000 इंटू 5 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ऍक्च्युअल युअर ॲमीटर. तर करा हे कॅल्क्युलेशन. दिस टू गेट डिवायडेड. 50 आलं. 5 इंटू 10 किती? 50. मग तुमची ऍक्च्युअल रेंज किती असेल त्या केसमध्ये ॲमीटरची? 50 अँपियर. 0 to 50 अँपियरचं तुमचं ॲमीटर असणार आहे. समजलं का न्यूमरिकल कसं एक्झिक्यूट झालं? येस मॅम. असं तुम्हाला व्हाईस वर्सा मध्ये काही विचारलं जाऊ शकतं. मग एखाद्या केसमध्ये असं दिलं असेल की diameter having the range of 50 ampere, and for that purpose we can suppose we have to measure the high amount of current. For that purpose we have an voltage of, or sorry, ammeter of 50 ampere. With respect, in addition with that, there is a one current transformer of ratio 100/5. म्हणजे व्हॅल्यू दिलेली असेल तुमच्या लो रेंज ॲमीटरची, सीटीचा रेशो दिलेला असेल, आणि त्यावरून तुम्हाला ऍक्च्युअल जी काही रिडिंग आहे ती फाइंड आउट करायची असेल, तर फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ऍक्च्युअल रिडिंग इज इक्वल टू करंट रेशो ऑफ दॅट पर्टिक्युलर सिटी इंटू व्हॅल्यू ऑफ लो रेंज ॲमीटर. क्लिअर? येस मॅम. क्लिअर पार्टिसिपंट? ओके.